मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे ती या सरकारची ठरली होती आणि आता या योजनेमध्ये काही नियम आणि जाचक अटी आहेत त्या घालण्यात कुठेतरी येणार असल्याची चर्चा आहे ती सध्या सुरू आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, कोल्हापूरच्या या महिला आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय वाटतंय, काय सांगाल। खरं तर काही या योजनेमध्ये जाचक नियम आणि अटी घालण्याची चर्चा आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये पहिल्यांदा 2.5 लाखापर्यंत महिलेचं जे उत्पन्न आहे ते कुठेतरी त्या महिलेलाच याचा लाभ मिळेल आणि वरचं उत्पन्न असणाऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही। कसं पाहता याकडे? पहिलं तर हे सरकार आहे ते फसवणूक करणारं सरकार आहे असं वाटायला लागले। कारण पहिली गोष्ट हे सगळं जे सरकार आता आलेलं आहे ते फक्त आणि फक्त महिलांच्यावर आलेलं आहे। लाडकी बहीण योजना हे जे काही तुम्ही डिक्लेअर केलेलं होतं त्याच्यावर आता तुम्ही म्हणताय की 1500 देणार होते, आधी कसं सरसकट सगळ्या महिलांना देणार होते। आता निवडून आल्यावर तुम्ही ह्या गोष्टी करताय की अटी नियम सगळे द्यायला लागलाय, हे काय आहे? मग हे फसवणूक आहे, सगळ्या बहिणींची फसवणूक करताय। आणि आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही जे काय बोललाय ते कधीच केलेलं नाही आहे। नक्कीच पाहतोय आपण जे बोललाय ते केलेलं नाही असं महिलांचं म्हणणं। आपल्यासोबत दुसरा देखील महिला आहे, काय सांगाल ताई? खरं तर या योजनेमध्ये काही नियम आणि अटी घालण्याचं जे आहे ते कुठेतरी चर्चा आहे ती सुरू आहे। तुम्हाला देखील या योजनेचा फायदा झाला असेल, कसं पाहता याकडे? आता ही योजना आहे ती खरं तर लाभ काही महिलांना मिळणार नाही आहे, काय सांगाल? सुरुवातीला म्हटलीत की आम्ही निवडून दिल्यावर तुम्ही 2100 रुपये देतो म्हटलीत आणि मग नंतर ना आता म्हणतात की नाहीच, आता 3000 रुपये आम्हाला दिलं तर आम्ही निवडून तुम्ही एकतर घेतला, लालच दाखवला बहिणींना, मग नंतर ना असं सुरुवातीला गरिबांना करायला लागलं तर मग कसं होईल? हे शक्य नाही आहे। नक्कीच पाहतोय, काय सांगाल? खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती नियम आणि अटी घालण्याचं जे आहे ते सरकार ठरवते। तुम्हाला काय वाटतं या योजनेसंदर्भात? कारण ही सगळ्यात लोकप्रिय आहे ती योजना ठरली होती। गोड बोलून त्यांनी फायदा करून घेतला हो त्यांचा स्वतःचा। महिलांना लालूशी लावली त्यांनी, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला एवढं 1500 रुपये देतो, 1500 आणि 2100, 2100 2,500 रुपये करून देतो म्हणून सांगितलं ना त्यांनी। गोड बोलून त्यांनी फायदा करून त्यांचा स्वतःचा घेतला आणि आता त्यांनी सगळ्या अटी वगैरे लावल्या त्या सगळ्या, का तर फक्त गोड बोला। आणि त्यावेळेला 1500 देताना त्यांनी अटी वगैरे काही लावल्याच नव्हत्या आणि आता त्यांनी सगळ्या अटी लावल्या त्या। मग हे कशाबद्दल लावलं आहे सगळं? सरकारकडे काय नेमकं तुम्हाला मागणं आहे की कारण या योजना ही लोकप्रिय ठरली होती, आणखीन आता सगळ्या नियम अटी लावून पुन्हा एकदा या योजनेतील काही लाभार्थी महिलांना कमी करण्याचं काम आहे ते नियोजित आहे? एका दृष्टीने असं वाटते की महाविकास आघाडी ज्यावेळी 3000 रुपये देतो म्हणत होती तर त्यांना मतदान केलं असतं तर सगळ्यांनी बहिणींनी तर नक्कीच सगळ्या महिलांचा आमच्या लाभ झाला असता। आता ही फसवणूक सरकार आता 2100 रुपये देणार होती ती का ती आता कमी करायला लागली आहे? सगळ्या डाळी बिळी एवढ्या महागलेल्या आहेत, महागाई तर अजिबातच कमी करत नाही आहे। म्हणजे हा सगळ्या बहिणींना फसवून गोड बोलून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्यापुढे ती काय सरकार स्थापन व्हायचं आहे त्याच्या आधीच ह्या गोष्टी ह्या करतायत। मग का मी म्हणते हे महाविकास आघाडीला जर निवडून दिलं असतं तर बरं झालं असतं। खरं पाहिलं तर ह्या सगळ्या कोल्हापूरच्या महिला आणि यांची जी माफक अपेक्षा आहे की जे यापूर्वी सरकारने सांगितलं होतं की 1500 रुपयावर 2100 रुपये आणि 2100 रुपयावरून 3000 रुपये कुठेतरी हे सगळं जो लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो खरं तर जाणं अपेक्षित आहे। मात्र कुठेतरी हे सरकार फसवणूक करत असल्याची टीका आहे ती कोल्हापुरातील या बहिणींनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतीश जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।